नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई लोकलमध्ये एक मुलगा होता आणि टोटल मला वाटतं 4-5 जण त्या ट्रेनमध्ये बसलेले डब्यात. अच्छा. 2 पुरुष, त्यांच्यामध्ये एक बाई, एक मुलगा आणि एक काका होते ट्रेनमध्ये. तर त्या काकांनी त्या मुलाला हाक मारून बोलवलं की मुला इथे आहे, मुला इथे आहे, मुला इथे. मुलगा काय कळत नव्हतं मुलाला की काय चालू आहे, काका काय उगाचच का बोलवत आहेत. तर मग तो मुलगा जास्त वेळ गेला नाही, तो तिथे त्या 2 पुरुषांच्या मध्ये जी बाई बसली त्यांच्या इथेच बसलेला होता. तो तरी ओरडायला लागला, इधर आओ इधर आओ इधर आओ. तर मग तो शेवटी तो मुलगा गेला. तो मुलगा जसा गेला तो काकांनी त्याला खाली बसवलं त्याच्याजवळ आणि त्या काकांनी त्याला कानात सांगितलं कि बच्चा नेक्स्ट स्टेशन पे उतर जाओ. तो बोला क्यों उतर जाओ, मुझे और दूर उतरना है. तो बोलतो मैं भी उतरने वाला हूँ, उतर जाओ. तो बोला क्यों अंकल, बताओ तो सही क्या हुआ, काय झालं सांगा मला. तर तो काका म्हणाला, वो जो सामने लेडीज़ बैठी है दो लोगों के साथ, ती लेडीज़ मेलेली है. मुलगा 2 मिनटं घाबरला. तो बोला आपको कैसे पता. तो बोलतो तिच्या पायाकडे बघा, तिचे पाय काळे पडलेले आहेत. आणि ती लेडीज बुरखा घालून बसलेली होती आणि 2 जण तिला नेत होते अशा ह्याच्यातून. म्हणजे या सगळ्या गोष्टी मुंबईतल्या लोकलमध्ये होतात. म्हणजे तिला असं फक्त पुतला बनवून तिच्या डेड बॉडीला असं बसवून नेत होते. मी त्या मित्राचं मी नाव घेतो, निखिल तुझ्याबद्दल बोलतोय. तर त्याची स्टोरी, आणि ती तर एवढी भयानक स्टोरी आहे ना, म्हणजे ती मी ऐकून असा थोडा मला एखाद दिवस झोप नव्हती आधी. त्याची तो ना इथे डोंबिवलीत राहायचा आणि डोंबिवलीत ना त्याचं असं घर होतं ना, ते एका 2 फ्लोअरच्या बिल्डिंगमध्ये होतं. बरं. आणि ना त्याला घर ते ना खूप स्वस्तात मिळालेलं, रेंटवर मिळालं पण खूप स्वस्तात मिळालं. हां. आणि ना त्या घरात ना एक खोली होती, 1 BHK होता, पण एक खोली होती जी बंद होती. म्हणजे त्याची चावी त्या मालकीणकडे होती. फक्त 1 RK. पण तो एकटाच राहायचा म्हणून त्याचं काय हरकत नव्हती. आणि ना तो त्यांनी काय ना, एकदा तो रात्री आला रे, त्याची नाईट शिफ्ट असायची, तर तो 2-3 वाजता वगैरे घरी यायचा. तो म्हणायचा मी 2-3 वाजता घरी येऊन झोपलो ना की ना कंटिन्युअसली त्या दारावरून ना नॉकचा आवाज यायचा. दररोज 2-3 वाजता रात्री यायचा. त्याला पहिल्यांदा वाटलं की नसेल, काहीतरी यात प्राणी असेल म्हणून कदाचित आवाज येतोय, खिडकीतून काही आलं, हे येतात ना कधी कधी, उंदीर वगैरे येतो म्हणून कदाचित असेल. ते पण नाही. तर त्यांनी एकदा काय केलं, त्यांनी एकदा ते उघडायचा प्रयत्न केला दार. तुम्हाला उघडूया, बघूया तरी आत काय, कोण प्राणी अडकलं असेल तर त्याला बाहेर सोडता येईल. बरं. त्यांनी इथे दार उघडला ना, तर ती खिडकी होती ना, ती खिडकी आपण जाळी लावतो ना, जाळी तशी करून बंद केलेली. साडी लावतो म्हणजे ते लॉक करून ठेवतो, लॉक करून जाळी लावलेली होती. मी कुणीही आत येऊ शकत नव्हतं असं होतं. मग ह्याला ऑफकोर्स ह्याचं तेव्हा थोडं हे झालं रे, फाटली ऑफकोर्स फाटली की काय होतंय आपल्यासोबत. तर मग काय आलं, मग तो ना एकदा रात्री त्याला मग काय व्हायला लागलं माहिती, दररोज रात्री तो दरवाजा उघडल्यानंतर त्याला दररोज 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत ताप यायचा. आणि असा ताप यायचा की त्याचे दात वाजायचे, एवढा ताप यायचा कडकडून. 3 नंतर सगळं बंद व्हायचं, पण 3 वाजेपर्यंत एवढा ताप यायचा. आणि त्यांनी मला हे पण सांगितलंय की त्याला ना त्यावेळेस असं वाटायचं की त्याला कोणतरी असं वर हे करतंय, लिफ्ट करतंय, उचलतंय. म्हणजे तुला माहिती कधी कधी बेडवर झोपल्यावर आपल्याला वाटतं की आपण पडणार आहोत, आपण असं एक पाय टाकता पडतो. बरोबर. पण तो खाली झोपायचा, पण त्याला असं वाटायचं तो वर आलेला आहे असं. आणि ते सगळं झालं. त्यांनी 1-2 महिना तरी तिथे काढला. त्याला वाटलं कदाचित आपल्याला बरं नसेल म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. डॉक्टरांना दाखवलं, सगळं झालं. त्यानंतर ना मग त्याला आहे ना काय व्हायला लागलं माहितीये, घरी ना आवाज यायला लागले, कोण बाळच रडतंय, कधी 1-1-1:30 वाजता, कधी कुठच्या बाईचाच आवाज येतोय. अच्छा. आणि त्यांनी काय विचार केला की असेल कोणती बिल्डिंग मध्ये असतात, बाळ असतं एखादं, ते रडत असेल. तर त्यांनी एकदा बिल्डिंगमध्ये खालच्या लोकांना विचारलं की तुमच्याकडे बाळ आहे का, ते रडत असतं सतत. ते बोलले नाही, इथे मी आणि माझी बायको दोघंच राहतो आणि आमचा मुलगा आहे तो US ला असतो. तर मग तो म्हणाला ठीक आहे. तो म्हणाला, मग त्याला कळलं की काहीतरी घोळ दिसतोय. आणि मग त्याचं काय झालं माहितीये, तो ज्या खोलीत बसायचा ना, तो म्हणायचा की मी जसं देवाचा फोटो ठेवला ना, की आता नॉर्मली जर फोटो पडणार असेल
तर तो असा ठेवला असेल तर तो असा पडेल ना, हो. असा खाली पडेल. हो. त्याचे सगळे फोटो असे ठेवले ना की असे खाली पडेल, अच्छा. असे म्हणजे तोंडावर प्रत्येक फोटो असा पलटी व्हायचा. त्याला ते पण नाही कळलं की का होतोय. आणि मग नंतर तो जसा त्या घरी, जेव्हा पण घरी रात्रीचे 12 वाजायला सुरू व्हायचे ना, तुला माहिती तू असं खाली झोपला असशील आणि कोणी चालत येत असेल तर तुला आवाज येतो त्यांच्या पायाचा, बरोबर. स्टेप्स धन ऐकू येतात. धन धन असा आवाज येतो. बरोबर. तो जिथे पण बसायचा ना तिथे धन 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 असं, किंवा मग लहान मूल पळत जातंय तेव्हा आवाज येतो बघ, हा. तसा आवाज यायला सुरू व्हायचा. ओके. मग शेवटी त्यांनी त्याचा लास्ट पॉईंट आला, बोलला आता मी काही राहू शकत नाही. तर मग तो कोकणात गेला. तर कोकणात ना कौल लावतात. कौल लावणं म्हणजे तुला प्रश्न असेल तर तू देवाला विचारू शकतोस कौल लाव, बरोबर, की मला हा प्रश्न आहे. तर मग तिथे जे हे होते ना ते म्हणाले की तुमचा मुलगा आत्ता जिथे राहतोय ना त्याला तिथे ठेवू नका, कारण की तिथे एका गर्भवतीचा जीव गेलेला आहे. एक तर तिला मारलेलं आहे किंवा तिच्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण नाही झाल्या, आणि तिला आता असं वाटतंय की तुमचा मुलगा तिच्या नवऱ्यासारखाच आहे, म्हणून तो तिला त्रास देईल असं तिला वाटतं. म्हणून तिने त्याचा अजून जीव नाही घेतलाय हे बरं आहे, पण त्याला जितक्या लवकर तिथून शिफ्ट कराल तेवढं आधी त्यांनी कल्टी घेतली. आता कसा आहे तो? आता आहे बरं आहे. पॉडकास्ट बघत असेल तर कदाचित. तुला महालक्ष्मी स्टेशन माहिती आहे ना? हो, महालक्ष्मी स्टेशन मुंबईचं. हा, तर महालक्ष्मी स्टेशन चर्चगेट वरून जेव्हा गाडी निघते ना तेव्हा महालक्ष्मी स्टेशनला थांबते. आणि रात्री जर तू 2-3 वाजताची म्हणजे जी शेवटची लोकल असते ना ती तिथून पकडलीस ना तर महालक्ष्मी स्टेशनला एक मुलगी चढते आणि तिथून पुढे गेला की एक पूल आहे आणि त्या पुलावर ती मुलगी ट्रेनमधून उडी मारते. आणि बरेचशा लोकांना हा प्रसंग आला, तर बरेचसे लोक घाबरले. तर ते पुढच्या स्टेशनला जाऊन सांगायला लागले की एका मुलीने उडी मारली इथून, तुम्ही बघा जाऊन. तर मग बरेचशा वेळेला हे ट्रेनवाल्यांनी बघितलं आणि मग पुढच्या वेळीपासून ट्रेनवाल्यांनी सांगायला लागले की ती मुलगी नाही आहे कोणी खरी, ती मुलगी बरेचशा लोकांना दिसते, ती उडी मारते ट्रेनमधून. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की त्या मुलीला त्याच पर्टिक्युलर डब्यात काही मुलांनी त्रास दिला, तिचं आत्महत्या तिचा केला आणि त्या मुलीला कापून त्या दरीत टाकून दिलं. दरीत टाकलं, तिचा आत्मा भटकतो. म्हणून ती आज पण तिथे. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईसारख्या ठिकाणी होतात हे बघून मला जरा घाबरायला होतं. मुंबई लोकल इज डेंजरस भाई. हो. तू बघ ना, प्रत्येक दिवशी तिथे कोण ना कोणतरी चाललंय. माझी आई एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करायची. अच्छा. आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ना ऑफकोर्स हॉस्पिटल आहे म्हणजे बरीच लोक अशी येतात की ज्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होत नाहीत. काही लोकांचा कॅन्सरमुळे जीव जातो त्या हॉस्पिटलमध्ये, खूप त्रासलेले असतात लोक. खूप त्रासलेले असतात. बरोबर. तर एक ना डॉक्टर आहेत, तर ते डॉक्टर होते, तर ते समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहायचे, इमर्जन्सी वगैरे काही असेल हा म्हणून ते परत coordinate म्हणून करू यायचे. शकतात. हा, तर मग काय आलं, ते त्यांची जी बिल्डिंग होती ना त्याच्यात 2-3 मजले आहेत ना नर्सेसचं हॉस्टेल पण होतं त्यांनाही राहण्यासाठी. हा, त्यांनाही राहण्यासाठी, कारण की त्या पण लवकर येतात ना. बरं. तर काय आलं, ते त्या लिफ्टमध्ये गेले आणि ती आपली जाळीवाली लिफ्ट असते बघ, माहितीये. फ्लोअर दिसतो. हा, हा. तेव्हा असं तर त्याचा फ्लोअर दिसतो, बरोबर आहे. तर ना ते एका फ्लोअरवर गेले, त्यांना दिसलं की एक बाई केस विंचरतीये. हा, केस विंचरतीये, पण ठीक आहे विचारू शकते ना केस. दुसऱ्या मजल्यावर गेले, परत तीच बाई केस विंचरते असं दिसतंय. पहिल्या मजल्यावर गेले, परत तीच बाई केस विंचरते असं. आणि ते ग्राउंड फ्लोअरपर्यंत त्यांचं तेच चालू आहे, त्यांना तेच 3 मजले असे दिसत आहेत. म्हणजे ते खाली जात आहेत पण बाई केस विंचरताना दिसते. म्हणजे ते कधी पोचतच नाही आहेत त्यांच्या फ्लोअरवर. ते घाबरले रे. मग शेवटी त्यांनी काय 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 किती वेळ काय करणार, ते तसंच बसून राहिले लिफ्टमध्ये. आणि थोड्या वेळाने ती लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला पोचली. आणि ग्राउंड फ्लोअरला पोचल्यानंतर ते हादरले रे, काय करणार. कारण की विचार कर की तुला एकच बाई दिसते केस विंचरताना. असं नाही की एकदा येऊन 3 माले जात आहेत, ते कंटिन्यू जात आहेत, ते कधी संपतील ते माहिती नाही, आणि त्यानंतर काय होईल ते माहिती नाही ना. खूप भयानक आहे. तुझ्या डोक्यातच एक वेगळं मूवी चालते भाई. काय आणि होणार? अजून एक असंच एकदा झालेलं आहे की माझ्या आईच्या एक कलिग होती, त्यांचा मुलगा आणि मुलगी. तर एक जो मुलगा होता ना, ज्या मुलाला ह्याची बंगाली भाषा अजिबात येत नाही,
हा मग तो हिंदीत बोलतो, फार तर फार मराठी येत असेल कारण की महाराष्ट्रात राहतो. ते मूल उत्कृष्ट बंगालीत त्याच्या आईशी बोलायला लागलं एकदम. आणि किती किती वर्षाचं होतं तो ते? असा काहीतरी 15-16 वर्षाचा असेल. तो घरात बसलाय आणि तो असं बोलतोय की तो दुसराच व्यक्ती आहे, वेगळी पर्सनॅलिटी. हा एकदम वेगळी. आणि तो एकदम एकदम फटाफट बंगालीत बोलतोय. शपथ. आणि तो काय सांगतोय की तू मारलंस मला, तू मारलंस, असं असं हे सांगतोय. हेच कंटिन्यू चालू आहे. मग काय झालं? मग त्यांनी त्यांचे स्टार्ट कुठून झालं काय माहितीये तुला? स्टार्ट ते असं म्हणतात की आता हे ह्याच्यात मी थोडा चुकू शकतो, पण मुस्लिम कल्चरमध्ये ना जिन नावाची एक गोष्ट असते. सो जिन काही चांगले असतात, काही वाईट असतात. जिन म्हणजे आपल्या इथे आत्मा जो कॉन्सेप्ट आहे ना, तसा कॉन्सेप्ट आहे. तर मग त्यांच्या इथे असं असतं की तू जर कुठे चुकीच्या ठिकाणी लघवी केलीस किंवा तू चुकीच्या ठिकाणी गेलास किंवा चुकीचं केलंस तू, हां, तर किंवा एखाद्या वेळेस ना तू एखादा परफ्यूम लावला असशील ना, तो त्या जिनला आवडू शकतो, असं असतं. मग ते तुझ्या मागे लागतात आणि मग ते तुझ्या मागे लागून कधीतरी जर चांगला असेल ना तर तुझी खूप भरभराट होते. पण जर तो वाईट असेल तर तुझा खूप त्रास होतो तुझा. हां, मग तू अशा गोष्टी करशील ज्या तू कधीच आयुष्यात करत नव्हतास. तू अशा भाषा बोलशील ज्या तू कधीच बोलू शकत नव्हतास. असं मग हे एवढं सगळं झालं. मग शेवटी त्यांना एका ह्याच्यात कब्रिस्तानमध्ये घेऊन गेला त्या मुलाला आणि त्या मुलावर मग बऱ्याच त्या लोकांनी तांत्रिक हे वगैरे केलं आणि त्यानंतर ते कुठेतरी त्याच्या मागून ते गेलं. पण हे एवढं झालेलं आहे त्या मुलासोबत. आणि तो मुलगा एकदम रे, म्हणजे तू त्याचा आवाज ऐकशील ना, त्याचा आवाज एकदम असा सॉफ्ट होता कारण की तो 14-15 वर्षाचा होता ना. पण त्यावेळी त्याचा आवाज एकदम असा एका माणसासारखा आवाज येत होता, कर्कश आवाज. असं आहे. अरे हे तर तुला अजून एक सांगतो, हे तर एवढं भयानक आहे ना की मला काटा येतो अंगावर. एक मुलगा होता, तो आहे ना शाळेत, म्हणजे तो ट्रेननी शाळेत जायचा. ठीक आहे, तर तो ट्रेननी शाळेत जायचा. 1-2 स्टेशन पुढे त्याची शाळा होती. उतरून तो घरी यायचा, असं व्हायचं. एक ना 4-5 महिने तो जात राहिला आणि मला नंतर ती टीचर म्हणायला लागली की हा शाळेत येत नाही आहे, तुमचा मुलगा शाळेत येतच नाही आहे. तर त्याची आई म्हणाली, आईने विचारलं तू कुठे जातोस? तर तो मुलगा म्हणाला, नाही गाई, मी दररोज सकाळी निघतो, मी त्याच वेळेला घरी येतोय, मी शाळेत जातो, मला माहिती आहे मी शाळेत जातो. तर त्याची आईने एकदा त्याला पाठवलं आणि त्याच्या मागून गेली ती शाळेत. हां, तर असं कळलं की तो स्टेशनवर जाऊन एका बेंचवर जाऊन बसून राहायचा. तर मग एकदा त्याची आई त्याच्या बाजूला बसून बोलली की तू इथे का बसलायस, काय झालं, इथे का, तुला शाळेत जायचं होतं, असं तसं म्हणजे ओरडायला लागली. तो पण एका वेगळ्या आवाजात त्याच्या आईशी बोलला की मी त्या माणसाला शोधतोय ज्यांनी मला ट्रेनमधून खाली ढकललं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.